अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 9दा शिशु कक्षात म्हणजे NICU कक्षामध्ये काल पहाटे 3:30 वाजता आग लागली होती आणि यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्यामुळं या ठिकाणी 3 बालकांचा जो मृत्यू झालेला होता आणि 36 बालकांना वाचवण्यामध्ये यश आलेलं होतं। मात्र या ठिकाणी धक्कादायक म्हणजे या ठिकाणी फायर अलार्म या ठिकाणी वाजलेला नव्हता। त्यामुळं जर पाहिलं तर सकाळपासून याच अमरावती जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाच्या 3ही माळ्यावरली जे फायर अलार्म सिस्टीम आहे ते दुरुस्ती करण्याचं या ठिकाणी काम एकूणच या ठिकाणी चालू आहे। या ठिकाणी इलेक्ट्रिशियन टेक्निशियन या ठिकाणी आलेले आहे। संपूर्ण जर पाहिलं तर खरं तर ही फायर अलार्म सिस्टीम जी आहे या ठिकाणी बॅटरी असते आणि चार्जिंग झाल्यावर हे संपूर्ण हे यंत्रणा सुरळीत होऊ शकते। मात्र काल या ठिकाणी फायर अलार्म सिस्टीम वाजली नाही, का या ठिकाणी आग लागण्यापूर्वी किंवा धूर निघाल्यापूर्वी या ठिकाणी हे सिस्टीम का वाजली नाही असा जो थेट सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। त्यामुळे ही नादुरुस्त या ठिकाणी होतं का हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आता जर पाहिलं तर या ठिकाणी थेट डायरेक्ट कनेक्शन या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे। आता जर या ठिकाणी धूर किंवा थोडीशी जर आग जरी लागली तर या ठिकाणी पूर्णपणे अलार्म वाजणार आणि पूर्णपणे यंत्रणा अलर्ट या ठिकाणी एकूणच या ठिकाणी होणार आहे। मात्र काल जर पाहिलं तर संपूर्ण दुरुस्ती जर असतं तर या ठिकाणी कदाचित कालची घटना टळली असती किंवा काही बालकांचा जीव सुद्धा वाचवण्यामध्ये यश आलं असतं। मात्र आता जर पाहिलं तर उशिरा आलेलं शहाणपण म्हणावं लागेल अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या प्रशासनाला। आता थेट जो आहे फायर अलार्म पॅनल जे आहे आता थेट डायरेक्ट या ठिकाणी कनेक्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।